आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत भुसावळ येथील भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय शहराध्यक्ष किरणजी कोलते, जे 15 वर्षांपासून राजकीय प्रवासात आहेत। नगरसेवक पद त्यांनी भूषवलेलं आहे। 2 वेळा अपक्ष आणि एकदा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। तरुण भारत परिवारावर त्यांचं विशेष प्रेम आहे। आज भुसावळच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून आपल्या वाटचाली संदर्भात। माननीय भाऊ, आमची वाटचाली संदर्भात आपण काय सांगाल? खरोखर एक आनंदच आहे। तुमचं एक आज तरुण भारत जो एक स्वतःच तुमचं एक ऑफिस तरुण भारत वृत्तपत्राचा आज उद्घाटक झालेला आहे। याने खरोखर एक छान वाटलं। एक तरुण भारत एक या वृत्तपत्राची माहिती मला पूर्वीपासून आहे व एक सत्य जे सत्य आहे ते सत्य लोकांसमोर मांडणारा एक तरुण भारत एक वृत्तपत्र आहे। व मी खरोखर सांगतोय, भविष्यात मी तुम्हाला आताच वाटतं अशा की ह्या वृत्तपत्राची भुसावळमध्ये एक चांगल्या प्रकारे आमच्या जनतेची व आम्ही जे नगरसेवक लोक आहे पदाधिकारी यांची पूर्ण आमचा पाठिंबा तरुण भारतला राहील। व अपेक्षा करतो की जे सत्य बातम्या असतील, जे लोकांपर्यंत ज्या काही बातम्या असतील थांबलेल्या, त्या लोकांपर्यंत तुम्ही उजेड आणणार व चांगल्या पुढच्या वर्धापन दिवशी मला असं वाटतं की एक चांगल्या शिखरावर एक तरुण भारत हा नक्कीच जाणार आहे। हे मी तुम्हाला अशी शुभेच्छा देतो। यासोबत आणखी असं विचारायचं आहे आपल्याला की गणेशोत्सव काही काळावरती आता येऊन ठेपलेला आहे आणि भुसावळ परिसरातल्या मोठ्या प्रमाणावरती जेथे गणेशोत्सव होतो असं मंडळ आपल्या संबंधित आहे। तर यावर्षी सुद्धा तिथे भव्य आरास होणार आहे। तर निश्चित तिथलं काय नियोजन आहे आणि कसा विषय आरासीसाठी निवडला गेलेला आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? आम्ही आमच्या मंडळाचे 25वे रौप्य महोत्सव आहे। 5 वर्षामध्ये आम्हाला मंडळाला उजेडात आणण्यात खूप मेहनत लागलेली आहे, अफाट मेहनत लागलेली आहे। आम्ही पहिल्या वर्षी एक छोटी 3-4 फुटाची मूर्ती बसवली होती मातीची। त्याच्यानंतर संकल्पना आली की एक भव्य आणि दिव्य मूर्ती बसवायचा एक विचार डोक्यात। तो विचार आम्ही ती मूर्ती बसवली व त्यावेळेस साधारण मूर्ती आम्ही स्वतः मंडप मुलं तयार करायचे। त्यानंतर धीरे धीरे तो एक उत्साह वाढत गेला। उत्साह वाढता वाढता मग लोक मुंबईला पुण्याला जात आहे, मग आपण का नाही इथे करायचं लोकांना भुसावळकरांसाठी एक भव्य दिव्य मूर्ती। एक लोकांचा भुसावळ तालुका, आज भुसावळ तालुका नाही तर भुसावळ आपला जळगाव जिल्ह्यातले भाविक आमच्या खानदेशच्या राजांच्या अर्पणी भरपूर असं काही मागणं असतं। काही प्रमाणात चांदी भरपूर येतं, सोनं असं ज्याच्या मागण्या पूर्ण तिथे ते आम्हाला दरवर्षी मिळत असतात। आणि आम्ही प्रत्येक वेळेस जे कठीण डेकोरेशन ते आम्ही भुसावळत आम्ही साकारतो। आणि ह्या वेळेस पण आम्ही रामेश्वरम इथे स्वामीनाथन मंदिर आहे, खूप भव्य दिव्य मंदिर, त्याचं भव्य प्रवेशद्वार आहे। ते आम्ही आमच्या गणपती बाप्पाच्या गेटचं सादर करणार आहोत। आणि खूप सुरेख ह्या वेळेस डेकोरेशन आहे तिथे। त्यावेळेस ते 10 दिवस कसे जातात आम्हाला पण माहिती नाही पडत। आणि तिथे प्रत्येक भुसावळ तालुक्यातील लोक म्हणजे काही तर दुपारी खेडेगावात जे आम्ही मान्य करतो की संध्याकाळी बरेच लोक असतात, पण सकाळपासून जे लोक इथं तिथे मूर्तीचं आमच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला खरोखर मी आमच्या गणपती बाप्पाचं नाव घेतो, माझ्या अंगाला स्वतः अक्षरशः शहारे आलेले काटे आलेले आहे। आणि खरोखर तसंच आमच्या बाप्पाचं आहेच, तुम्ही स्वतः अनुभवा। आणि त्यावेळेस तुम्ही येणार तर जी प्रतिकृती मुंबईमध्ये तरी नाही बघायला मिळत तशी प्रतिकृती आम्ही आमच्या खानदेशच्या भुसावळमध्ये आम्ही लोकांसाठी सादर करतो। आपले मनपूर्वक आभार किरणजी। आणि आज आपण आम्हाला गणेशोत्सवासंदर्भात देखील आपण माहिती दिली आणि तरुण भारत परिवारावरती आपलं जे सहकार्य आणि जिव्हाळा आहे तो असाच कायम राहो आणि आपल्या आरासीला व्यापक स्वरूपात आम्ही प्रसिद्धी देऊ याचं आश्वासन देखील आज आपल्याला देतो। आणि तरुण भारतच्या डिजिटलमध्ये आपण संवाद साधला त्यासाठी मी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।